गौरी कुठे आहे? मरुदे ना, तुला घ्यायचंय ते, चल ना. हे गाईज, तर आता झाली आहे संध्याकाळ आणि आता आम्ही केले तयारी आणि आम्ही चाललो आता नाश्ता करायला. तर आहे ना, संध्याकाळी पण इथे आज गर्दी आहे, एवढी नाही पण आहे थोडीफार गर्दी. खूप छान दिसते आता सर्व. हे गाईज, तर आता आम्ही आलो आहे रूमवर आणि आहे ना आम्ही घरातच जेवण बनवणार आहे. तर आहे ना, आता मी इथे चिकन आणले, हे बघा. आणि आहे ना इथे नितेश आहे ना कांदा कापतोय आणि टोमॅटो. तर आहे ना मी हे डायरेक्ट आधुन बनवणार आहे चिकन. सर्व एकदाच टाकणार आहे आणि त्याचं डायरेक्ट एकदाच गॅसवर ठेवेन. आपण आहे ना ती रेसिपी पण बघूया. मी तुम्हाला थोडं थोडं दाखवायचा प्रयत्न करेन का मी ते कसं बनवते. तर आता आपण पुढे बघूया. तर आहे ना गाईज, मी आता यामध्ये हा बारीक आहे ना उभा चिरलेला कांदा टाकते. हे तेल घेतलं आहे मी आणि त्यातच मी आता हा कांदा टाकते, ही कोथिंबीर टाकते. हे कढीपत्ता घेतला आहे थोडासा आणि हे टोमॅटो आहे उभा चिरलेला, ते टाकते. आता आहे ना आपण यामध्ये हळद टाकूया थोडीशी, घरचं तिखट टाकूया. थोडासा गरम मसाला टाकूया आणि मीठ टाकूया. आणि ना थोडंसं आपण हिरवं वाटण टाकूया. आलं लसूण मिरची कोथिंबीरचं हिरवं वाटण टाकूया. आणि ना आता आपण हे सर्व पहिला मिक्स करून घेऊया. कांदा आहे ना पूर्ण मिक्स करून घ्या, असं एकदम चुरगळून घ्या पूर्ण. ना आता आपण ह्याच्यामध्ये चिकन टाकूया आणि मी बटाटा सुद्धा कापलाय एक. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, नाही टाकलं तरी चालेल. आणि आता आहे ना आपण हे सर्व मिक्स करून घेऊया.
गाईस तर आहे ना मी याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं आहे आणि आता आपण आहे ना हे मॅरिनेट करत ठेवूया अर्धा एक तास आणि त्याच्यानंतर आपण हे गॅसवर ठेवूया शिजायला. The next day. तर गाईज आता आपला आहे ना दुसरा डेट चालू झालेला आहे. सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आता आम्ही चाललो आहे नाश्ता करायला. आता आपण तिकडे गेल्यावर भेटूया. गाईज तर आता आपला नाश्ता आलेला आहे. आम्ही नाश्त्याला मिसळपाव मागवले आहे, पण पाव नाही मागवले, पुरी मागवले. मिसळ पुरी खाणार आहे आम्ही आता. A few moments later. तर गाईज आता आहे ना आपलं इथे वड्याचं पीठ पण तयार झालं आहे. हे मी रात्री पीठ मळून ठेवलेलं. इथं चिकन फ्राय करायला घेणार आहे. हे आपण संध्याकाळसाठी बनवणार आहे. आणि आता इथे रावसाची मच्छी घेतलेली 2 तुकड्या, तर त्या आपण मॅरिनेट करून ठेवल्या, ते आता आपण बनवणार आहोत. आणि इथं भेजा मसाला बनवूया, हा संध्याकाळी बनवणार आहे. तर आता आपलं सर्व रेडी झालेलं आहे. आता मी वडे बनवायला बसणार आहे. तर आता आपण वडे बनवताना बघूया. जेवण झालंय आणि आता आम्ही निघालोय टायगर पॉइंटला. आता आम्ही तिकडे जाऊ, तिथून मग नंतर मॅप्रोला येऊ. तर पहिला आता आपण तिकडे गेल्यावर भेटूया. चला. बघा ना गाईज तर फायनली आम्ही टायगर पॉइंटला पोचलो आहे आणि इथे गाडी पार्किंग केली आहे. आणि आता आम्ही चाललो आहे पॉइंटवर. ये कॉफी का कितना है? बड़ा वाला 100 का, बड़ा वाला कितना? ये वाला 7 गाइस तर आहे ना आता आपण
दिसतंय. इथे सर्व बॅरिगेट लावलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला दिसत नाही नीट. पण पूर्ण डीपमध्ये हे दरी आहे, एकदम पूर्ण खोल दरी आहे डोंगराच्या आतमध्ये एकदम. कुठपर्यंत फिरवून आणणार आहे? तिथून त्या लाईन दुकान आहे तिथपर्यंत जाईल. दुकानाचं लाईन. तर गाईज आम्ही आहे ना आता टायगर पॉईंटवरून निघालो आहे आणि आता आम्ही चाललो आहे मॅप्रोला. आता मॅप्रोला गेल्यानंतर भेटूया. गाईज तर आहे ना आता आपण मॅप्रो गार्डनला पोचलो आहोत. हे बघा, आणि आता आपण एंट्री करूया. चांगला आहे, मस्त आहे. काय मस्त आहे, केशर आहे येडे. चांगला आहे. कोणते कोणते मग टेस्ट पण मस्त आहे. अच्छा, असं पण आहे.
नाही कॅश कॅश कॅश. गाईज आता आहे ना मॅप्रोमध्ये आलो आहे आणि मी आहे ना आईस्क्रीम विथ क्रीम स्ट्रॉबेरी मागवलं आहे. तर आता आपण आहे ना टेस्ट करून बघूया. चांगले आहे. टेस्ट करून बघा. गाईज आता आहे ना आम्ही मॅप्रोमधून निघालो आहे आणि आता आपण एका मंदिरामध्ये जाणार आहोत. ते मंदिर आहे ना नवीनच म्हणजे चालू झालं आहे आणि आता आपण तिथे जाऊया. आपलं एकविरेला जातो ना, एकविराईची कमानी आहे ना जी मेन रोडवरची आहे, त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर थोडं पुढेच ते मंदिर आहे. मी आता तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवते. मी रोडसुद्धा दाखवणार आहे कसं जायचं ते. तर आता आपण आहे ना पुढे गेल्यावर बघूया. हे बघा आता आपण कमानीतून आतमध्ये गेलो तर आहे ना 2च मिनिटावर आहे ते मंदिर. हे बघा या बाजूला हे घर आहे आणि आहे ना इथून हे बघा महाराजा अग्रेसन पॅलेस. हे बघा आणि आता इथून आपण आतमध्ये जाऊया. हे बघा हे ते मंदिर आहे आणि या मंदिरची एंट्री आहे ना पुढून आहे, पण आपण आहे ना या गेटमधून जाऊया. आता आपण इथे गाडी पार्किंगला लावूया. तर हे बघा गाईज, हे आहे ना मंदिराची एंट्री आहे. हे बघा तर आहे ना आता आपण आतमध्ये जाऊया. सध्या इथे कोणाची तरी वेडिंग चालू आहे आणि हा मंदिर परिसर आहे. हे बघा गाईज, तर आहे ना हे या बाजूला मंदिर आहे आणि इथं पॅलेस आहे ते, आणि आज इकडे कोणाची तरी वेडिंग चालू आहे. खूप छान मंदिर आहे, तुम्ही जरूर या इकडे.
1 hour later. पाय पडू आता. गाईस तर आहे ना आम्ही आता आलोय पायथ्याशी पाया पडायला. आज दुसरा दिवस आहे आणि संध्याकाळी असंच टाइमपास करत करत आम्ही इथे फिरत फिरत आलोय. The next day. तर गाईज आम्ही आता आहे ना घरी जायला निघालो आहे. गाईस तर आता आम्ही लपेटा खायला आलोय. फेमस आहे हे. गाईस तर आहे ना आता आम्ही जेवायला लपेटा मागवलाय. हे बघा. आणि इथे बटर नान मागवले आणि स्टीम राईस येतोय. गाईस तर आहे ना आता आम्ही आमच्या गावात पोचलोय. आणि पुढे बॅरिगेट लागले. चला आता या बाजूच्या गल्लीतून जाऊया. आमचं असं गाव आहे. नवीन शेवा.
आणि हे आमचं शांतेश्वरी आईचं मंदिर. इथे शंकराचं मंदिर आहे. डबल टाकायला गाईज, तर आता आम्ही आमच्या अलीमध्ये आलोय. आणि फायनली आता आम्ही आमच्या घरी आलोय.